ऑलराइट मंडळी. सो खरं तर बरेच सगळे सिनेमे रिलीज झाले आणि याच गर्दीमध्ये एक ट्रेलर ड्रॉप झाला. तो म्हणजे माझी प्रार्थना या चित्रपटाचा. याचा टीझर रिव्ह्यू आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती केला होता. जर का तो अजून तुम्ही पाहिला नसेल, तर तो तुम्ही बघू शकता नक्कीच. बरं, आता एकंदरीत ना ट्रेलरसाठी मी जेन्युइनली खूप एक्सायटेड होते. कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या या चित्रपटाच्या बाबतीतच्या थोड्याशा जमेच्या बाजू आपल्याला जाणवतात. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर उपेंद्र लिमये. आता ऑलरेडी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, की अतिशय उच्च दर्जाचा असा हा अभिनेता आहे आणि विविध चित्रपटांमधून विविध पद्धतीच्या भूमिका ते साकारत आलेले आहेत आणि त्याच्याचमुळे उपेंद्र लिमये यांचं नाव पाहिल्यानंतर ॲक्चुअली या चित्रपटामध्ये मला जास्त इंटरेस्ट आला होता. ज्यावेळेला मी टीझर रिव्ह्यू करायला बसले होते त्यावेळेला. पण मग नंतर हळू बऱ्याच सगळ्या गोष्टी कळत गेल्या, की या चित्रपटामध्ये ना एक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन काहीतरी होणार आहे बाबा. पण त्यावेळेला त्या गोष्टी फारशा क्लिअर नव्हत्या किंवा मी बराच शोधण्याचाही प्रयत्न केला, पण त्यावेळेला त्या कुठेच अशा अवेलेबल नव्हत्या. कुठच्याच न्यूज आर्टिकल्स किंवा कुठेच नव्हत्या. त्याचमुळे ज्यावेळेला आता याचा ट्रेलर आला त्याच्यानंतर म्हणजे कायच बोलू मी तुम्हाला. अं, सगळ्यात पहिली गोष्ट तर मला असं वाटतं ट्रेलरमध्येच तो बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा हा जो एक त्यांनी एक मॉन्टाज टाकलाय ना, आय थिंक दॅट वॉज द मास्टर स्ट्रोक बाय द मेकर्स. कारण टीझरमध्ये त्यांनी फक्त लिखित स्वरूपात तसं सांगितलं होतं, की आत्तापर्यंत भारताच्या सिनेमाच्या इतिहासामध्ये असं कुठेच, कधीच, कुणीच केलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे हे पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे ऑफकोर्स आता त्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय दाखवणार, कसं दाखवणार? ते प्रश्न सगळे उत्पन्न झालेच होते. पण मग आत्ता ट्रेलरमध्ये तो सेगमेंट टाकल्यामुळे मेकर्सचे खूप-खूप धन्यवाद. कारण याने काय होईल आता, की एकंदरीत थोडासा फुटफॉल नक्कीच वाढेल या चित्रपटासाठी. असं एक माझं आय थिंक एक प्रिडिक्शन आहे. आता एकंदरीत जर का कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला पद्मराज नायर ज्यांनी या चित्रपटाचं लेखन केलंय, दिग्दर्शन केलंय, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट सांभाळलंय, एडिटिंग सांभाळली म्हणजे सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि स्वतः अभिनय सुद्धा केलाय. बरं आता या चित्रपटामध्ये ज्या व्यक्तीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होणार होतं ते सुद्धा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी स्वतःचंच केलेलं आहे. आणि या एका गोष्टीसाठी ना मला जेन्युइनली असं वाटलं, की एका माणसाचा एका पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी ना प्रेम असू शकतं, की मला हे करायचंय. मग त्याच्यानंतर ती जिद्द बनते, की बाबा रे, काहीही झालं तरी मला हे करायचंच आहे. म्हणजे अगदी कितीही कोणाकडनं नकार येवो, होकार येवो किंवा काहीही अडचणी येऊ दे, पण मला हे करायचंच. आणि मग त्या जिद्दीच्या ही पुढची पायरी असते ते म्हणजे वेड आणि या चित्रपटासाठी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं पद्मराज नायर हा जो एक अभिनेता आहे किंवा काय म्हणूया म्हणजे ॲक्टर, डिरेक्टर सगळंच काही. तर आय थिंक हा भयंकर वेडा आहे आणि त्याचा तो वेडेपणा आपल्याला चित्रपटामध्ये कदाचित चांगल्या पद्धतीने इम्प्रेस करू शकेल. आता मी कदाचित यासाठी म्हणतेय कारण जेन्युइनली ट्रेलरमधनं बऱ्यापैकी स्टोरी थोडीफार रिव्हील झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना कळते ही एक प्रेमाची गोष्ट आहे. ही एक लालसेची सुद्धा गोष्ट आहे. ही एक विश्वासाची सुद्धा गोष्ट आहे. ही एक प्रेमाला मिळवण्याच्या जिद्दीची सुद्धा गोष्ट आहे. अशा विविध पद्धतीच्या छटा जे मानवी इमोशन्स असतात मला असं वाटतं, की ज्याच्यामुळे आपण ह्युमन्स इन्कम्प्लीट आहोत. तर असे सगळे इमोशन्स दाखवणारी ही एक गोष्ट आहे. या चित्रपटाची ॲक्चुअली मला जमेच्या बाजू काय-काय वाटतात, तर सगळ्यात आधी सिनेमॅटोग्राफी म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा चांगल्यातलं चांगली सिनेमॅटोग्राफीसाठी आपण वारंवार सातत्याने आपल्या चॅनलवरनं तो आवाज उठवत आलेलो होतो, की बाबा रे थोडंसं सिनेमॅटोग्राफी, थोडंसं एडिटिंग, कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही सीन्स ची लाइटिंग बसवताय, ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी प्रोडक्शनवरती मॅनेज करताय, त्यात थोडंसं इम्प्रोव्हायझेशन पाहणं फार गरजेचं आहे आणि ते आपल्याला चित्रपटामध्ये ॲक्चुअली जाणवतंय. खूप असे रॉ सीन्स सुद्धा आहेत बरं का आणि ते पण मला थोडं भारी वाटलं कारण का या सिनेमाकडनं ॲक्चुअली मला थोडेसे ट्रायबल ग्रामीण विभागातल्या ज्या वाइब्स असतात ना, त्या येतायत. म्हणजे म्युझिक बघा किंवा विशिष्ट पद्धतीचे जे संवाद आहेत, जी भाषा आहे, जे कॉस्ट्यूम्सवरती काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने मेकअप आहे, बऱ्यापैकी सगळं खूप रॉ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एकंदरीत सगळ्या चित्रपटाच्या जर का पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आपण पाहायला एक विचार करायला गेलो, तर मला असं वाटतं की जेन्युइनली हा चित्रपट चांगला निघू शकतोय. आता ऑफकोर्स तिथे आपल्याला 9 मे ही तारीखच सांगेन कारण का हा चित्रपट 9 मेला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये रिलीज होतोय. बाकी पद्मराज नायर यांनी तब्बल 53 किलो वजन याच्यामध्ये कमी केलेलं आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन अनबिलिव्हेबल आहे आणि तो मॉन्टाज टाकल्यानंतर यू लिटरली गेट गूजबम्प्स. आय मीन आय एम जस्ट होपिंग यार, की ही फिल्म ॲक्चुअली चांगली निघावी आणि आय एम जस्ट होपिंग की मराठी सिनेमासृष्टीचे परत पूर्वीसारखे सोन्याचे दिवस येतील, जिथे सगळे प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील. बाकी अजून एक गोष्ट मला चित्रपटाबद्दल बोलावीशी वाटते, की हे जे वेट ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे,
हे एका प्रेमासाठी झालंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की प्रेमाच्या गोष्टी किंवा लव्ह स्टोरीज ज्या आहेत, त्या जितक्या रिअलिस्टिक असतील ना, तितक्या त्या रिलेटेबल वाटतात. त्या लव्ह स्टोरीसोबत आपण तितके जास्त स्वतःला जुळवू पाहतो. मग त्या अगदी चांद सितारे खुशबूवाल्या लव्ह स्टोरी ज्या आहेत, ज्या लव्ह स्टोऱ्या त्या दाखवल्या जातात वारंवार. त्याला आता लिटरली प्रेक्षक मला असं वाटतं आपण सगळेजण उबलोय आता आणि वीट आलंय अगदी त्या लव्ह स्टोरीचं. त्याच्यामुळे याच्यात नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळेल असं वाटतं एकंदरीत. आता बघूया कारण आय कान्ट से मच अबाउट धिस फिल्म येट कारण का आणखीन रिलीज झालेली नाहीये. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. आणि हो, जाता एक प्रश्न सोडून जाते. मला जर तुम्हाला एक सजेस्ट करायचं असेल, की गायत्री तुला जर अस्सल प्रेमाची ताकद दाखवणारा कुठला मराठी चित्रपट जर तुला आम्हाला सुचवायचा असेल, तर तो तुम्ही कुठला सुचवणार? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.